पण एका उदाहरणाचा विचार करूया. बाळ येण्याआधी आयुष्य कसं असतं? खूप मोकळं आणि सोपं. हो ना? नवरा बायको म्हणजे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स असतात. कधी अचानक बाहेर फिरायला जाणं, कधी एकत्र मूव्ही बघणं. किंवा अगदी काहीच नाही केलं तरी फक्त सोफ्यावर बसून तासनतास मारलेल्या गप्पा. अगदी तेच. एकमेकांचा सहवास खूप सहज उपलब्ध असतो. पण बाळ आल्यावर चित्र एकदम उलटं होतं. पूर्णपणे बदलून जातं. म्हणजे समजा तुम्ही एका कंपनीत को फाउंडर्स आहात. सगळं कसं सुरळीत चाललंय आणि अचानक तुमच्यावर एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी येते. असा प्रोजेक्ट ज्याचं कोणतंही मॅन्युअल तुमच्याकडे नाहीये. हो, आणि ज्यात चुका करायला अजिबात वाव नाहीये. आणि या प्रोजेक्टचं बजेट म्हणजे तुमची झोप आणि तुमची ऊर्जा. जी आता पूर्णपणे संपलेली आहे. नक्कीच. अशा वेळी जुन्या सवयी, जुने मित्र, सगळं कसं मागे पडतं. या को फाउंडरच्या उदाहरणातून नेमकं काय होतं ते स्पष्ट दिसतं, विशेषतः आईच्या बाबतीत. हो, कारण ती पूर्ण वेळ त्यात अडकते. अगदी. ती या नवीन प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे गुंतून जाते. रात्री अपरात्री उठणं, बाळाचं फीडिंग, डायपर बदलणं. त्याला झोपवणं. हो, यात तिची पूर्ण ताकद निघून जाते. आणि इथे फक्त शारीरिक थकवा नसतो, बरोबर ना? हो, खरं तर इथे इमोशनल बँडविड्थ म्हणजे भावनिक ऊर्जा पूर्णपणे संपलेली असते.